अय गाववाले काय म्हणतं मॅनेजमेंट. ॲक्च्युली काय झालं कालचं हे झालं कॅन्सल. ह्याला काल मी जाणार होतो ना शिर्डीला, तर ते गणेशचा डिस्चार्ज उशिरा झाला त्यामुळे ते कॅन्सल झाले. आणि मी आता चाललोय जाईला सोडायला. जाई हाय कर. हां आता जाई आणि जाईची एक फ्रेंड आहे त्याला ओवीला आणि जाईला मी सोडायला चाललोय त्यांच्या शाळेत. तर चल फिर मिळते. होय ना एक शाळेत आहे ग माझं बा. चला जाई टाटा ओवी बाय बाय. चला ह्या दोघींना तर दर की बॅग. चल टाटा. तुला त्या पोरींना सोडले शाळेत. आता मी जातो माझे काम आहे 2-3 तर गावात थोडे कामं करतो आणि मग येतो ऑफिस. आज वर्क फ्रॉम होम आहे. वर्क फ्रॉम होमचा जर फायदा घेऊ आपण. याला 2 कामं होती त्यातले एक कामातले दुकानच अजून उघडलं नाही. ते व्हरायटी 9:30 वाजले. मला वाटतं 10 नंतर उघडलं. आता ज्यावरती हे दुकान उघडल्यानंतर ते पुढचं दुकान पण संध्या वाट पण उघडलं नसणार. आपलं काय करायचं एक LED बोर्ड करायचे. बघा ते जाऊन नसतं जातो घरी जाऊन काम तरी करतो. संध्याकाळी जायचे शिर्डीला. काल जायला जाऊन तिथं तरी प्लॅनिंग करतो. आयला मला वाटलं संदीप आर्ट्स उघडायचं नाही पण उघडले की आपल्याला तसला तो LED बोर्ड करायचं. चला आज जाऊ. तर ते दुकानाची वाट बघण्यापेक्षा म्हणलं आपला इथनंच हा डब्बा घ्यावा आणि कल्टी मारावी. नाही तर परत लय उशीर झाला असता. तिला का व्हरायटी उघडणार आहे 10 वाजता. तोपर्यंत कुठं थांबायचं. तर बोर्ड बघायला गेलो. बोर्डला का 4,500 रुपयाला 43 रुपये फायनल डिस्काउंट म्हणलं. त्यामुळे बोर्डचं नियोजन जरा कॅन्सल केलं सध्या तरी. पुढे गेल्यावर बघूया. तर त्याला जाऊ आपण आता घरी. झेंडा कसा दिसतोय कॉलेज दिसतोय ना. तर झेंडा मला लय आवडतो. अजून नाही करायचं तर ना चलो आपले घर पोहोचलो. ऑफिस चालू आधी आला आता आमचा भाऊ आलाय. आता 2 दिवस आधी आलेला. गणू आजार होता म्हणून गणूसाठी दवाखान्यात आलेला. आता हे सगळी पुण्याला चालली. तर आदित्याचं काय तुझं काय म्हणणं आहे. गणेशनं काय करायचं. माझं म्हणणं हे आहे की आता गणून आपल्या हाताचा माहिती ना सगळ्यांना पण काय झालं. हो माहिती. मग त्यानं आपल्या हाताचा जरा व्यायाम केला पाहिजे. आणि व्यायाम कसा पण केला तरी चालतो. दगडाने नाहीतर चिमटाने असा हात केला तर त्याची गरजच नाही. कारण आपल्याकडे जे चिमटा असतो त्याने जरी आपण असं केलं तरी हात आपला चांगला होऊन जातो. लई जोरात करायचं नाही. हा लई जोरात नाही. आदित्य म्हणला तर तो सारखा येणार इथे. त्या उलटी जरी त्याला झाली तर तसल्या गोळ्या खाऊन येणार. 2 गोळ्या लागतात खाऊन येणार पण नाही येणार. त्याच्यात पण काम होईल आपलं. आता यांना सगळ्यांना टाटा म्हणू आणि लवकरच आदित्य आपल्याला नवीन ब्लॉग मध्ये दिसेल. चलो बाय बाय. आणि तुम्ही लोकांनी सबस्क्राईब करा. तुम्ही लोक सबस्क्राईब करत नाही. नुसतं बघता 2 मिनिटासाठी. आंघोळ करताना नुसतं तुम्ही असं फोन काढून तवा बघता. लाईक करा शेअर करा. तसं बघण्यासारखी गोष्ट नाहीये ही. जरा पण चॅनल आहे सिरियसली बघा जरा. गेमिंगचा चॅनल आहे तो पण फॉलो. हा तो तुम्हाला सापडला तर तुम्ही करू शकता. नाही सापडला तर ते मग सापडलं नाही सापडणार. तुझं नाव सांग की तुझं चॅनल. ते लुसिफर गेमिंग आहे. पण लुसिफर गेमिंग म्हणून आहे. त्याला सबस्क्राईब करा. मी लिंक त्याला तुम्हाला लिंक द्यायला लागेल. हा मी लिंक देतो. चलो चालली पुण्याला. गाण्यासाठी आलेली सगळं. गाणं टाटा नीट जावा. आद्या चला बाय बाय. चला चला. हे बघा मी आहे ना इथं काम करत बसलोय मगाच्या धरणं. ऑफिस आपलं चाललंय असं. आणि हे बारकं बघ मला कसं त्रास देते. मी फोनवर बोलते ते ऐकते आणि तेच बडबड बसले. आमचं बारको आजार आहे जरा त्यामुळे गेलो नाही शाळेत. आता किती दिवस सुट्टी आहे शाळेला. गेलं सांगितलं डॉक्टरांनी 5 दिवस. कारण जगडेला आले तो वाऱ्या फोडी. औषध खाल्लं का. चला तर मला काम करू देत. बाय. म्हणजे आपलं जेवण झालेलं आहे या ठिकाणी. भात शेवटचा. जवळजवळ अर्धा तास झाला मी तिथे थांबले. वेट करते केस कापायला तुम्हाला. मगाशी आलो होतो तर हेच नव्हता.
काय म्हणतात कलाकार केस करणारे वेळ नव्हता, उदयच नव्हता. मग घरी जाऊन माघारी आलो की मेरी करून आलो, तोपर्यंत 2 नंबर गेले. आता अर्धा पाऊण तास झाला बसलोय आणि 9 वाजता मला जायचं. हो किती वाजता नंबरचा आपला नंबर त्या चेअरवर आहे. ओके, उदयबाईनं आपले ओकेमध्ये केस कापलेत. तिथं फक्त जाऊन कलर करतो. सकाळी जेवढा बांधायला तो आपला काळे करून टाकतो केस सगळे. ओके, इथे पांढरे केस काळे करायचं काम चाललंय. ओ इकडे ऑफिसमध्ये. ओके, इथं तर पांढऱ्याचं काळं करायचं चाललंय. पांढऱ्याचं ऍक्च्युली काळं नाही, ऍक्च्युली डार्क ब्राऊन करायचं चाललंय. शेड आपली डार्क ब्राऊन यूज करतो, पण राजश्री कलर करते. तिला म्हटलं गॉगल घालू, डोकं घालू ताप नको, ते उडतात. आणि जुड्याचं बघा असं टाइमपास करते. जुडं अजून जेवायचे आवरायचे मला सगळं. ओके, 10 वाजले. इट्स टाइम टू गो टू शिर्डी. गाडी आली हायवेला. आम्ही चिंचणीवरून 9:30 वाजता निघालो. बावडा मला सोडायला आले. सातारामध्ये काम होते त्यामुळे गेलेलो. सातारामध्ये काम झाले आणि आता रिटर्न परत हायवेला बावडा मला म्हणून बावडाचा घरी. थंडी पडली जोरात आणि इथं कसं भारी दिसते बघा लाईट. लय गारठा पडला बेकार. ही गाडी आपली आली MB लिंक. बसला का लईच खतरनाक आहे बरं का. गुलाबी एकदम कम्फर्टेबल आहे, सुपर कम्फर्टेबल. म्हणजे हे ऍक्च्युली अजून 2 बस होत्या. एक होती हिचं तिकीट 900 रुपये, दुसरी ते एक होती तिथे 700 होतं आणि एक होती 800. पण मी चूज केलं, म्हणलं ठीक आहे आपण जाऊ MB लिंक. पण वरते क्वालिटी बस मागं कशी असते सगळे गुलाबी पण एक नंबर आहे, एकदम लक्झरियस बस. चलो आता ब्लॉगला इथे संपवतो आणि आपण उद्या भेटू सकाळी 5 वाजता शिर्डी. बाय बाय.